खरंच संजय गायकवाडांनी स्वतःचे कमिशन कार्यकर्त्यांना सोडले? बुलढाण्यात महायुतीत महासंग्राम. संजय गायकवाड यांची तोफ धडाडली. पुढचा खासदार कोण? चर्चेला नव्याने फोडले तोंड. मी कार्यकर्त्यांसाठी माझे 35 कोटी कमिशन सोडून दिले. सोबतच चिखलीच्या राजकारणात दडपशाही विरोधात एल्गार पुकारत निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आमदार संजय गायकवाडांनी रणशिंग फुंकले आहे. राजकारणात मैत्री आणि शत्रुत्व कधी बदलेल सांगता येत नाही, पण जेव्हा मित्रच एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा ठिणगी पडणारच. बुलढाण्यात सध्या असंच काहीसं घडतंय. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट भाजप आमदार श्वेता महाले यांनाच आव्हान दिलंय. नुसतं आव्हान नाही, तर संजय गायकवाड यांची जीभ घसरली असून त्यांनी अत्यंत तिखट शब्दात इशारा दिलाय. चिखली विधानसभा मतदारसंघातील 600 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होता, पण या सोहळ्याचं रूपांतर एका राजकीय रणधुमाळीत झालं. आमदार संजय गायकवाड यांनी भर सभेत आपल्याच मित्र पक्षाला म्हणजे भाजपला शिंगावर घेतलं. चिखलीतील कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाडा वाचताना गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट आमदार श्वेता महाले दाम्पत्याला लक्ष केलं. दरम्यान त्यांनी एक खळबळजनक दावा देखील केलाय. कार्यकर्त्यांसाठी मी माझे 35 कोटीचे कमिशन सोडले, असं विधान त्यांनी केलं. इतकंच नाही, तर चिखलीत कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना इशारा देताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी थेट म्हटलंय, आता कोणाची माय मी बघतोच. ते कुणाकुणाला त्रास देतात. आम्ही आखाड्यातले पैलवान आहोत, तुम्ही फक्त घरातले आहात, असं देखील म्हणायला ते विसरले नाहीत. पण ही लढाई फक्त चिखलीपुरती मर्यादित नाहीये. गायकवाड यांनी लोकसभेच्या जागेवरूनही बॉम्ब टाकलाय. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. पुढील लोकसभा कोण लढणार हे सगळ्यांना माहीत आहे, असं म्हणत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवी चर्चा छेडली आहे. मित्र पक्षाला थेट चॅलेंज देताना श्वेता महाले आणि गायकवाड यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आलाय. स्वतःच्याच खासदाराला देखील आव्हान. प्रतापराव जाधवांच्या जागेवर गायकवाड यांचा डोळा, असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जातोय. 35 कोटींच्या कमिशनच्या त्या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलंय. बुलढाण्यात आता महायुती नावापुरतीच उरली आहे का, की हा केवळ आगामी निवडणुकांसाठीचा शक्ती प्रदर्शनाचा भाग आहे? गायकवाड यांच्या या विधानामुळे जिल्ह्यात राजकीय भूकंप झालाय हे मात्र नक्की. त्या दिवशी आमदार संजय गायकवाड नेमकं काय काय बोलले तेही पहा. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी, जानता राजा राजा शिवछत्रपती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपल्या पक्षाचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित मृत्युंजय गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख निलेश गुजर, आपले शिवसेनेचे नेते भास्करराव मोरे साहेब, ज्यांचं आपण आता नुकतंच भाषण ऐकलं ते आपले प्रवक्ते अनिल लिंडे सर, किसान सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गायकवाड, शिवसेनेचे शहर प्रमुख आशिष जाधव, आपले उंदरीचे सरपंच राहुल, आमचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ज्यांचा या ठिकाणी आता शिवसेनेमध्ये काही क्षणात प्रवेश होतोय. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली शिवसेना नावाची छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली अशा शिवसेनेची स्थापना केली. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तरुण पोरं राजकारणात आली पाहिजे, अन्यायावर तुटून पडली पाहिजे, याच्याकरता शिवसेनेचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि पाहता पाहता आता ही शिवसेना 70च्या वयामध्ये या ठिकाणी गेलेली आहे.
चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षाही शिवसेनेचा ताकदवर मतदारसंघ त्या पहिल्या काळात होता. पहिल्या दंगलीमध्ये आपले 2 शिवसैनिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते. मला वाटते त्यापैकी खेडेकर आणि दुसरा त्याचा आता आठवत नाही मला, पण प्रचंड मोठी संघटना ही चिखलीची स्ट्रॉंग त्या काळात होती. पण दुर्दैवाने पुढे मतदारसंघ बीजेपीकडे गेला, रेखाताई आमदार झाल्यात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं की आता इथं आपला मोठं करून काही फायदा नाही आणि हळूहळू पक्ष बीजेपी सोबत त्या ठिकाणी गेला. रेखाताईच्या 3 टर्ममध्ये कधीच सामान्य माणसाला लोकांना कधी काही त्रास झाला नाही, कधीच नाही. पण आताच्या काळामध्ये आम्ही जे पाहून राहिलो की मी पण आमदार आहे आणि महाराष्ट्राचा ताकदवर आमदार आहे, मी कशाला कधीच घाबरत नाही. पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून. आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल. माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते, मी उदाहरण सांगेन की मी एका गावात गेलो, मूर्ती नावाच्या गावामध्ये. जरा इथं बोलणं बंद करा. तिथे मी सावडाला गेलो आणि तिथला माझा शाखा प्रमुख म्हणे माझ्या घरी चला, रमेश नाव त्याचं, आणि मी त्याच्या घरी गेलो. तर त्यांनी मला एका घरात बसवलं. तिथे ते घर नसून कोठं वाटत होतं. एका पलंगावर चटई, 2-4 भांडे पडलेले, म्हातारी आईबाप बाहेर खाली बसलेली, इकडनं पाखरं जातील तिकडनं पाखरेल, त्याचं असं घर, वट कुजलेली टिनं, आणि त्याची 16 वर्षाची पोरगी जिच्या आईने तिला साडीचा आडोसा घेऊन तिला आंघोळ घालत होती. मी त्याला म्हणलं, रमेश मला कोठ्यामध्ये बसवलो का? नाही म्हणून, भाऊ हे माझंच घर आहे. मला वाईट वाटलं की इतक्या वर्षापासून आपण पक्षामध्ये काम करतो आणि आपल्या कार्यकर्त्याची घराची अवस्था अशी आहे, त्याची जवान पोरगी सुरक्षितपणे आंघोळ पण करू शकत नाही. मी लगेच माणसं पाठवली, सर्वे केला किती कार्यकर्ते आपले असे जगतात म्हणून, आणि ताबडतोबीनं 2 दिवसात अहवाल आला की 55 कार्यकर्ते असे की ज्यांची घरं अशी आहेत. 3ऱ्या दिवशी त्यांच्या दारामध्ये गिट्टी गेली, रेती गेली, सगळं साहित्य गेलं, लोखंड गेलं, मजूर गेलेत. त्यांना माहीत नाही की लोक कशा करता आलेत. आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा हे मटल आमच्या दारातून उचला. मग ते म्हणतात, रमेश कोण आहेत, आमचा काय त्याचं नाव गणेश आपलं हिचा हे कोण आहेत, संतोष ढोले कोण आहेत, अशी खूप 55 लोकांची नावं. त्यांनी सांगितलं की तुमची घरं पाठवायकरता भाऊनी मटेरियल पाठवलं म्हणून. मी स्वतःचं घर बांधताना पण 55 कार्यकर्त्याची घर बांधून दिले. 55 कार्यकर्ते. ज्या दिवशी त्याची घरं पूर्ण झाली आणि मी ज्या घरात गेलो तर त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्याचे पाणी होतं की हे छत आम्ही कधी पाहू शकत नव्हतो. माझ्या मतदारसंघात कधी एखादा कार्यकर्त्याच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्याच्याकडे बस्त्याची व्यवस्था नाही तर ती जबाबदारी मी घेतो. त्याच्या लग्नामध्ये एखाद्या जेवणाची व्यवस्था नाही आहे तर ती पंगत मी घेऊन टाकतो. दागिने नाही तर दागिन्याची जबाबदारी मी घेऊन टाकतो. इव्हन मंडपाची व्यवस्था नसेल तर मंडपाची व्यवस्था पण मी घेऊन टाकतो. पण कार्यकर्त्याच्या पोरीच्या लग्नाला त्या ठिकाणी बाधा येऊ देत नाही. हे खरं प्रेम असतं कार्यकर्त्यांचं, कार्यकर्त्यांवर केलेलं प्रेम. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये इतकी भयानक ताकद शिवसेनेची वाढलेली आहे. एक विश्वास तयार झाले की आज माझं परिवार, माझा मृत्युंजय असेल, माझा पृथ्वीराज असेल, आमचा आशिष असेल, आमचा श्रीकांत, आमचा संदीप, आमचा मल्हारी, आमचा सचिन, अख्खा परिवार रात्रंदिवस लोकांच्यासाठी या ठिकाणी काम करते. 40-45 हजाराच्या वर रक्तदान आम्ही लोकांनी केलं. रोजची तर किती कामं, ॲम्ब्युलन्सचे फुकट धावतात, 4 ॲम्ब्युलन्स फुकट धावतात आपल्या लोकांसाठी. तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्याची काळजी घेतली पाहिजे, कारण ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला हा कार्यकर्ता आपल्या नेत्याला जी काय करता काय काय टोले घेतो हे त्याचं त्याला माहीत असतं. आणि म्हणून चिखली मतदारसंघामध्ये आपण जे चित्र पाहून राहिलो, आम्हाला असं वाटलं आपला मित्रपक्ष आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही कधी लक्ष घातलं नाही. आता बाकी गोष्टी तर मी ज्यावेळेला तुमच्या मतदारसंघात भाषण होईल तेव्हा आता सगळ्यांना कळलंच मी काय बोलणार आहे. आज तो विषय मी काही बोलत नाही, कारण आपल्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि छळ किती करायचा कार्यकर्त्यांचा. आता हा राहुल इतका छळ, म्हणजे आपलं मनोज, म्हणजे मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे. पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची माय जनली मी पाहतो तुम्हाला त्रास देणाऱ्याची. अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि इकडं नातं. आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेल. पण काळजी करू नका, शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीनं वाढवायची आहे.
पुढची लोकसभा कोण लढणार तिथं आपला सगळ्यांना माहिती आहे की आज तरी शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी आहे. पुढच्या विधानसभेचं काय होईल तेही चिंता तुम्ही आज करू नका. तुम्ही फक्त ताकद वाढवत चला. तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आम्ही सगळे त्या ठिकाणी घेणार, कारण चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे. पक्ष म्हणून मी तुमच्या चिखली मतदारसंघाचा प्रमुख आहे, शिवसेना पक्षाचा. त्याच्यामुळे सगळ्यांना सांभाळण्याची माझी जबाबदारी असणार आहे. आज जवळपास 12 गावच्या कार्यकर्त्यांचा 16 गावच्या शिवसेने गावच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश आहेत. ज्याच्यामध्ये उभाटा पण आहे, ज्याच्यामध्ये BJP पण आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस पण आहे आणि राष्ट्रवादी पण आहे. आता आपल्या पक्षात काय सगळ्यांसाठी दरवाजे आपले उघडे आहेत आणि पुढच्या टप्प्याटप्प्याने सुद्धा तुमच्या चिखली मतदारसंघात जवळपास 10,000 लोकांचे प्रवेश हे आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे. 10,000. काल काही चिखलीचे लोक आमच्या बुलढाणा शहरात पाठवले गेले, त्यांना शहरात फिरवलं गेलं. 2-3 हॉटेलवर ते बसले. काही काँग्रेसच्या शहराध्यक्षाला बोलवलं, काही बाकीच्याला बोलवलं की बुलढाण्यातून किमान 30 लोकांचे तरी प्रवेश आमच्याकडे होऊ द्या म्हणून. संध्याकाळ फिरले, त्यांना 3 बी भेटले नाही. पण असा जर त्यांनी प्रयत्न केला तर 30 तुम्ही घेसाल तर 300 आम्ही घेऊ, 300 तुम्ही घेसाल तर आम्ही 3,000 घेऊ. आमच्या नादीच लागू नका. त्यामुळे चिखल्याच्या सगळ्या लोकांची, शेतकऱ्यांची कामं करायची जबाबदारी आमच्यावर राहील. आपण काळजी करायची नाही. हे कार्यालय 24 तास उघडं असतं. 5-5 PA इकडे काम करतात. इथे कोणाकडनंही पैशाची अपेक्षा केली जात नाही. कुठली लालसा आम्हाला नाही आहे. सेवा, कारण शेवटी ज्यावेळेला एखादी सत्ता आपल्याला मिळत असते तर सत्तेचा उपयोग हा सेवेकरता करायचा असतो. सत्तेची मस्ती अंगामध्ये येऊ द्यायची नसते. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आता मी पण आमदार आहे. तुम्ही अख्ख्या बुलढाण्यात फिरा, तुम्हाला एक अधिकारी किंवा एक कर्मचारी असं म्हणणार नाही की संजय गायकवाड आमदारांचा आम्हाला जरासा सुद्धा त्रास आहे म्हणून. एवढं कोणी सांगणार नाही. रात्री 12 वाजता एखाद्या महिलेला तुम्ही कधी म्हटलं इतक्या रात्री कुठं चालली, तुला भीती वाटत नाही का? ती एकच सांगती, संजयभाऊ गायकवाड असल्यामुळे मी कशाला घाबरत नाही. तर हे विश्वासाचं आणि संरक्षणाचं वातावरण आम्ही या भागात तयार केलं. त्याच्यामुळे आपण कोणी काळजी करू नका. आपण आता गाववाईज प्रत्येकाला या ठिकाणी बोलवू, प्रमुख सगळ्या लोकांना, आणि आपण त्याचा रुमाल त्या ठिकाणी टाकू आणि आपल्या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी होईल. मी सर्व लोकांचं शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी, अरे पोलीस स्टेशन, तहसीलदार, हे काय टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही. आता कायद्यानंच काम होईल. आपल्यावर होईल तर त्यांच्यावर पण होईल. ते आता बोलायचं काम नाही, मी करून दाखवेल. ते काही काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला असं प्रशिक्षण देईल की तुमच्या नादीच लागणार नाही कोणी. चला आपण आता एकेकाची सुरुवात करूया. धन्यवाद.